नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत मखाना आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू। या एकाच लाडूमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम असे बरेचसे फायदे मिळतात। तर चला वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये 2 वाटी मखाना आपल्याला घालून घ्यायचा आहे। या लाडूसाठी लागणारं मेजरमेंट आपल्याला एकाच वाटीने मापून घ्यायचं आहे। मखाना जो आहे तो आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मखाना खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत। मखानामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयर्न, सोडियम हे सगळं काही मुबलक प्रमाणात असतं। इकडे आपला मखाना मीडियम गॅसवरती व्यवस्थित भाजला गेलेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही मखाना हाताने क्रश करून बघू शकता। जर मखाना आपला कुरकुरीत भाजला गेलेला असेल तर तो लगेचच क्रश होतो। आता हा भाजलेला मखाना आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। थंडीच्या दिवसात लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे लाडू खाणं खूपच फायदेशीर आहे। तुमची मुलं जर दूध प्यायला नखरे करत असतील तर दुधाऐवजी तुम्ही यातला एक लाडू जरी मुलांना रोज दिला तर दुधाचे सर्व फायदे या लाडूमधून मिळतात। मखाना काढून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये इकडे मी अर्धी वाटी बदाम, त्याचबरोबर अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत। हे तीनही साहित्य मंद आचेवर आपल्याला 5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। आपले हे जे लाडू आहेत ते अगदी झटपट तयार होतात आणि अगदी कमी साहित्यामध्ये याचे मिळणारे जे फायदे आहेत ते भरपूर प्रमाणात आहेत। माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा अशा हेल्दी रेसिपीज त्याचबरोबर चटपटीत रेसिपीज मी शेअर करत असते। तर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या। आता इकडे आपले काजू, बदाम आणि तीळ सर्व काही भाजलं गेलेलं आहे। ते आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। हे सर्व मिश्रण आपल्याला 10-15 मिनिटं गार होऊ द्यायचं आहे। मिश्रण आता आपलं गार झालेलं आहे। आता याच्यामध्ये ज्या वाटीने आपण इतर साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने 1 वाटी गूळ पावडर घालून घ्यायची आहे। त्यानंतर याच्यामध्ये 2 मोठे चमचे भरून तूप घालायचं आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। लाडूसाठी लागणारं आपलं मिश्रण इकडे तयार झालेलं आहे। तयार मिश्रण आता आपण एका पसरट भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तयार मिश्रणाचे आपल्याला आता छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आहेत। मिश्रण जर जास्त कोरडं वाटत असेल किंवा लाडू वळता येत नसतील तर थोडंसं तूप वितळवून तुम्ही आणखीन याच्यामध्ये घालू शकता। खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आणि चवीलाही अतिशय उत्तम असे हे लाडू लागतात। तर आजच ही झटपट होणारी लाडूची रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि लाडू कसे झाले आहेत हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।